अ, नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मला व्हिडिओ काढायचा म्हणजे म्हणतात ना, म्हणजे मला थोडंसं मनातलं बोलावंसं वाटलं. गेली 10 दिवसापासून माझं लाईव्ह बंद आहे, ठीक आहे. मी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, की मी खूप प्रेम करते. आपण जसं मी माझ्या आरूवरती जेवढं प्रेम करते, तसंच मी माझ्या चॅनलवरती पण प्रेम करते. माझ्या चॅनलचे 3162 तास हे कंप्लीट झाले आहेत, म्हणजे 3162 तास. परंतु आता असं झालं आहे, की गेली 2-3 दिवसापासून 10 दिवसापासून तर माझं लाईव्ह बंद आहे. परंतु 2-3 दिवसापासून म्हणजे एक 5-6 दिवस झाले आहेत, की एकही तास त्याच्यावरती वाढत नाही. तर माझं मन खूप नाराज झालं आणि त्यामुळं मी म्हणतात ना, लाईव्हला पण जाते भरपूर जणांच्या, परंतु मला बोलण्याची पण इच्छा होत नाही. कारण की माझं मन आतून खूप रडत आहे. खूप नर्वस झालेलं आहे. मी मंदाकी दुनियाच्या काल पण लाईव्हला गेले. मी फक्त लाईव्ह बघितला, पण मी काही बोलले नाही. मी भरपूर जणांच्या लाईव्हला जाते, परंतु बोलत नाही. कारण की माझं लाईव्ह बंद झाल्यामुळं मी खूप मनातून खचल्या गेलेल्या आहेत. कारण की वायफाय आता नाही आहे घरामध्ये माझ्या आणि नवीन वायफाय घ्यायचा म्हटलं तर वायफायला रेट पण जास्त सांगत आहे. तर मग कुठंतरी असं मन नाराज होतं. त्यामुळं मग आज म्हणल्या की दुनियाच्या लाईव्हमध्ये बोलले मी. तर त्या ठिकाणी भरपूर जण मला भेटले, अक्षयदादा, प्रशांतदादा वगैरे. तर प्रशांतदादांनी पण विचारलं की आरू कशी आहे वगैरे. कारण की सगळेजण आरूवरती खूप जीव घालतात बरं का. आरू माझीच आरू नाही आहे, तर ही सगळ्या यूट्यूबर लोकांची आरू झालेली आहे. आता माझं मन भरून येतंय, ठीक आहे. तर मला रडायचं नाही आहे, ठीक आहे. पण आपोआप आलं, ठीक आहे. सॉरी. तर आज मला प्रशांतदांनी मग एक आयडिया दिली. म्हणजे ताई, तुला तू अनलिमिटेड डाटा तुझ्या मोबाईलला कर. आता माझ्याकडं आमच्या घरामध्ये 4 मोबाईल आहे. आरूच्या पप्पांकडे 2 आहे, माझ्याकडं 2 आहे बिझनेसमुळं. परंतु आता एवढ्या सगळ्यांचं रिचार्ज करणं सोपी गोष्ट नाही. तर प्रशांतदादा म्हणजे की एकालाच करून बघ ताई अनलिमिटेड डाटावालं. तर मी चेक केलं. तर मला असं वाटत होतं की तिथं सगळीकडे लिहून येत होतं की 5G वगैरे 5Gचा जो डाटा आहे तर अनलिमिटेड आहे. तर मला असं म्हणजे मला ही गोष्ट माहीतच नव्हती. कारण की कसे कधी 2.5 GB वगैरे डाटाच शक्यतो करून मारत असतो आपण. ₹250 मी रिचार्ज मारत असते. मग मी चेक केलं तर ₹350 सांगते तिथं. तर आता मला माहीत नाही, तर म्हणलं बघूयात एकदा चेक करून आणि तशा पद्धतीने जर समज तो सक्सेस जर का झालं, तर मी नक्की तुम्हा सगळ्यांसमोर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन. कारण की मी पण माझ्या चॅनलला खूप प्रेम करते. म्हणतात ना, प्रशांतदादासुद्धा म्हणले, "ताई हत्ती गेला आणि आता शेपटासाठी कशाला माघार घेते." आणि एवढं आपण करून जर समज आपलं जर का चॅनल मागं राहत असेल, तर आतून म्हणतात ना, त्यामुळे थोड्या म्हणतात ना, त्यामुळे डोळ्यातून पाणी येतं, बाकी काही नाही. तर चला आता मला नर्वस व्हायचं नाही किंवा माझ्या चॅनलवरती रडके व्हिडिओ मला टाकायचे नाही. तर चला मी माझा व्हिडिओ बंद करते आणि खूप मोठा केला, तर तो पण अपलोड करायला मला खूप जाचेल. तर बाय बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. सेकंड व्हिडिओ बघा, छोटीशी कमेंट टाका. कारण की ज्यावेळेस कमेंट येते त्यावेळेस आतून मन कुठंतरी छान वाटतं, की आपल्या लोकांनी बघितली कमेंट्स. भले तुम्ही बघू नका व्हिडिओ, परंतु एक कमेंट्स तर नक्की टाकत जावा. कारण की एक कमेंट्स खूप महत्त्वाची असते. चला मग आता बाय बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.